माननीय आदरणीय यशवंतरावजी गडाख, माननीय सौ शारदाताई गडाख, ज्यांच्या इलेक्शनच्या निमित्ताने आपण आज इथे जमलेलो आहोत, असे शंकरभाऊ गडाखजी, माननीय ॲडव्होकेट देसाईजी, विठ्ठलराव लंगेजी, लक्ष्मण काका फटकेजी, मुकुरामराव नवले काका, श्रीराम हरदे, भाईसाहेब जगता, सुगंधाताई देशमुख, सल्लाताई विठ्ठलराव बंग, तुकाराम बनकर, डोगे सर, सुभाष भांडे, अशोक चौधरी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर. एक नाव मी मुद्दामून घेतलेलं नाहीये, कारण का त्यांनी शेवट ठेवलं होतं. ज्यांच्याशी नातं जोडून तुम्ही आज आलेले आहात अशा सुनीताताई गडाख आणि व्यासपीठावरील उपस्थित बंधू आणि भगिनींनी, मी मगासपासून ही सभा बघते. महिलांमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे महिलांच्या सभा मी बऱ्याच वेळा राज्यात, बाहेरच्या राज्यांमध्ये, देशात अनेक वेळा पाहिलेल्या आहेत. पण या सभेमध्ये दोन गोष्टी बाकीच्या सभांपेक्षा वेगळ्या आहेत. महिलांच्या सभेमध्ये आनंदाचं वातावरण असतं, या सगळ्या गोष्टी महिला स्वतः येतात, उत्सुकतेने असतात, त्यांना मोकळा श्वास घ्यायचा अधिकार आदरणीय पवार साहेबांनी दिलाय. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या वातावरणात आपल्या सभा होतात. पण दोन गोष्टी ह्या सभेत आणि त्या सभेत बाकीच्या ज्याच्यात मी गेले, त्याचं खरंच मला कौतुक वाटतं. एक म्हणजे ह्या व्यासपीठावर बाप तो शेर है लेकिन बेटा सव्वा शेर है, हे एक गोष्ट इकडे. आणि कुठलाही जन्म देणारा बाप आहे, आई असते, मी पण एक आई आहे. माझ्या मुलांनी माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे जावं, यशस्वी व्हावं, एवढीच माफक आपली अपेक्षा प्रत्येक आई वडिलांची असते. त्याच्यामुळे जरी मी गडाख साहेबांना शेर म्हणले असेल तरी मनातून त्यांना सार्थ अभिमान त्यांच्या आईलाही होईल की आपलं पोरगं चांगलं निघाला, आपण त्याच्यावर चांगले संस्कार केले. आणि आज ही समस्त जनता आपल्या मुलाच्या कौतुकासाठी इथे जमलेली आहे. याच्यासारखा आयुष्यात दुसरा खरंच कुठला सण नाही. त्याच्यानंतर मी आदरणीय गडाख साहेबांचं भाषण ऐकत होते, छोटंसं भाषण केलं. मला आधी वाटलं ते माझ्या नंतर बोलणार आहेत म्हणून मी पटकन उठलं. त्यांचं कट करायची हिंमत माझी अजून नाही झालेली. पण ते भाषणात काय म्हणाले, त्यांनी ती सुनीता वहिनींचं कौतुक केलं. मी तुम्हाला एक सांगते, माझ्या घरात पण एक वडील आहेत. लेकीचं कौतुक करणारा वडील कुठेही मिळेल, पण सुनेचं कौतुक करणारा सासरा हा फक्त या महाराष्ट्रात मिळेल, हेही मला कौतुकाने सांगावंसं वाटतं. किती मजा येते. मुला मुलींचं कौतुक आपण पोटची पोराचं करणार नाही तर कोणाचं करणार? कोण करत नसेल तर आपल्यालाच करावं लागतं, बाकीचे बोलत नाहीत. पण सुनेचं कौतुक करणारे हाच पुरोगामी महाराष्ट्र, ज्या छत्रपतींचं नाव आज घेऊन सगळे राजकारण करतात ना. मला सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, आणि त्यानंतर हे यशवंतराव गडाखे जे स्वतःच्या सुनेचं कौतुक एका मुलीपेक्षा जास्त करतात. अर्थातच त्या सुनेनी पण तेवढंच चांगलं काम केलंय, पण त्याची नोंद कोणी घेतलंय? घरात सून असली की ती केलं तर कौतुक कोण करणार? तिने करायलाच पाहिजे, हीच तर आपली संस्कृती आहे. पण काळ बदलत चाललाय आणि मुलीच्या बरोबरीने सुनेचं कौतुक होतंय, हे फक्त आपल्याच महाराष्ट्रात बघायला मिळतं. आणि ह्याच्यासारखा आनंदी क्षण माझ्या आयुष्यात. इलेक्शन येतं जातं ह्याला महत्व नाही, पण त्या सुसंस्कृतीला आणि त्या विचाराला हे खरंच मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतो. येऊ द्या महिलांना, गडबड करू नका, नाही तर तिथेच बसवा. आज आपण शंकरभाऊंच्या प्रचाराच्या निमित्ताने आज इथे जमलेलो आहोत. गेले 5 वर्ष अतिशय चांगलं काम केलं आणि त्याच्या गुणवत्तेवर हा आपला बंधू आपल्याकडे मतं मागण्यासाठी आलेला आहे. मला खरंच कौतुक वाटतं त्या महिलेचं जी राखी घालून घेऊन आली होती. मी तर घड्याळाची राखी पहिल्यांदाच आयुष्यात बघितली. पण खरंच कौतुक वाटतं की एक महिला, आपण सगळ्या महिला आहोत, काय अपेक्षा असतात आपल्या एक महिला म्हणून. मी पण एक महिला आहे. आपल्याला वाटतं नवऱ्याने
व्यवस्थितपणे नांदावं आपल्याला. घरात 1-2 मुलं झाली, मुलगा असू दे किंवा मुलगी. आज मुलगी झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसची जाहिरात बघितली काय टीव्हीवरची? बघितली का? ती बाई काढा देत असते. ती आजीबाई काय म्हणते? ती म्हणते हॉस्पिटल लय बेस्ट, आणि त्याच्यानंतर काय म्हणते? लक्ष्मी आली आपल्या घरात. म्हणजे आता जर आजीबाई म्हणते की लक्ष्मी आली घरात त्या काळातली, तर किती मोठं सामाजिक परिवर्तन आपल्या भागात झालंय तुम्ही बघा. हा आपला महाराष्ट्र, एक सुसंस्कृत महाराष्ट्र, आपल्या तत्वाशी निष्ठा राहणारा महाराष्ट्र. एक वेळ 2 पावलं मागे जाऊ, पण आपला विचार कधी बदलणार नाही. मी सहजपणे शंकरभाऊला विचारत होते, विरोधक आमच्याबद्दल काय चाललंय बाबा रे? ते म्हणले नाही, ते असेच फिरणारे उमेदवार, या एक पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, आणि नवरा बायकोचं एकदम चांगलं सेटिंग आहे. बायको एका पक्षात आणि नवरा एका पक्षात. आता कुणावर विश्वास ठेवायचा? माझा नवरा आणि मी ती गेम बऱ्याच वेळा करतो. समजा आम्हाला बाहेरगावी जायचं असेल आणि माझ्या नवऱ्याला जायचं नसेल, तर नवरा म्हणतो सुप्रिया बिझी आहे, नाही येऊ शकत. आणि समजा मला जायचे असेल पण काय अडचण असेल, पण नवरा म्हणला नको जायला, तर मी काय म्हणते माहिती का? नाही हो, नवऱ्याला जरा शक्य नाही म्हणून आम्ही दोघं येऊ शकत नाही. म्हणजे आतून सेटिंग असते की नाही, माझा नवरा आणि मी बरोबर ठरवतो. आम्ही आपल्या लोकांना, म्हणजे नवऱ्याच्या ठिकाणी तर कोण विचारायला जाणार माझ्या नवऱ्याला की खरंच बाबा तू येऊ शकत नाहीस का? म्हणून मी आपल्या असं थाप मारते की नाही हो, माझा नवरा खूप बिझी हो, मी नाही येऊ शकत तुमच्याकडे. आणि नवरा तसंच करतो. सुप्रिया निवासाला गेली, आता कोणाला माहिती सुप्रिया निवासाला आहे का, श्रीरामपूरला आहे का, नाशिकला आहे? ते म्हणतात बायको आहे म्हणून आपलं असं चालतंय. त्याच्यामुळे नवरा बायकोंनी एकदा स्पष्ट आम्हाला सांगावं बाबा की तुम्ही कुठल्या पक्षात आहात, कमळ का पंजा का दोन्ही एकत्र असेल तर असंही सांगा, आमचं काही म्हणणं नाही. कमळाच्या हातात जर इथे पंजा असेल तर तेही सांगून टाका. कसं आहे आपल्या बायकांचं कसं असतंय, आपल्या मनात काही राहत नाही, हो की नाही? पोटात काहीतरी वाटलं की ते मनात येते, मनातून संध्याकाळ नाही झाली की बाहेर येते. आपलं काही डबल असं सेटिंग फेटिंग काही नसते. आपली गोष्ट पोटात राहत नाही, मनात राहत नाही, काही नाही. संध्याकाळपर्यंत बोलल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही, ऐका नाही. तसं माझं पण तसंच आहे. म्हणून भाऊनी मला सांगितलं असं आहे, मला काय भाषणात बोलल्याशिवाय राहावे ना नाही. बरोबर आहे, आपण खऱ्या लोक, आपल्याला काय कसलं असले उद्योग सेटिंग फेटिंग आपल्याला नाही माहिती बाबा, आपल्याला झेपणारच काम नाही. त्याच्यामुळे आता मतदान तुम्ही जर कमळ आणि पंजाला केलं तर नक्की कुठे जाणार आहे हेच मला समज नाही. असल्या बेजबाबदार लोकांवर जो साले एका पक्षाचा राहत नाही, तो तुमचा आणि माझा कधी होणार हो? तुम्ही मला विचार करून सांगा, आहे का नाही? बरोबर, साधा सरळ विचार करायचा आपल्याला. लोकप्रतिनिधी कसा असावा? सुशिक्षित असावा. हा, एकत्र काय झालं? एकत्रच कुटुंब आहे, मग ते नवरा बायको एकत्रच आहे, आणि मग 2 पक्षात कसे हो? मग भांडण कशावरनं होणार? मग नरेंद्र मोदी आला की त्याच्या सभेला पण भरभर जायचं, आणि सोनिया गांधी आली की तिकडे पण जोडीने जायचं. असं कसं चालेल? दोन्हीतलं एक घ्यायला पाहिजे की नाही? असं कसं चालेल? म्हणजे त्याच्यामुळे बघा आता ताईंना पण संभ्रम झाला. ताई म्हणते कुटुंब एकत्र आहे, ताई असं काय बोलते? ताई माझा काय आरोप नाही, मला जे खरं आहे ते सांगते. नवरा बायको 2 वेगळ्या पक्षात, मी तर पहिल्यांदाच बघितलं असलं. बघा तुमच्या मनात आला की नाही? तसं मी पण भाऊनी सांगितलं म्हणून मी आपल्या पोटात राहिलं आपल्या काय म्हणून ते भाषणात बाहेर आलं. मी विचार करत होते बोलू नको बोलू नको, पण आपल्या बायका बघितल्यावर वाटलं आपल्या घरच्या आहेत, बोलायला काय हरकत नाही. थोडे पुरुष आहेत ते कॅमेरावाल्याचे थोडं वाटतंय, ते काय लावून सांगते नंतर संध्याकाळी टीव्हीला काय का सांगता येत नाही. चालते आता, चालते आपल्या बायकांचं चालते, आपण म्हणू आमचं झालं, काय चिंता नाही. पण तुम्ही विचार करून सांगा आमचा विरोधक कोण आहे बाबा? त्याचा पत्ताच नाही. कधीतरी चुकून बायको म्हणायची कमळाला द्या, पंजाला द्या, कशाला मेल नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आपल्याला मतदान कोणाला करायचं. एक फार मोठा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. मला खरं सांगा, एक काळ असा होता, मला आठवतंय मी लहान असताना माझ्या वडिलांचा जेव्हा प्रचार करायला आम्ही जायचो, मोठ्या सभा व्हायच्या बारामतीला. कोपऱ्यात माझी आई, आमचं एकत्र कुटुंब आहे, आम्ही सगळ्या बसायचो कोपऱ्यात अशा मागे लांब, सगळे पुरुष गच्चच्या गच्च पायजमा टोपी घालून सगळे असायचे रोज रात्री सभेला. तेव्हा काही टीव्ही नव्हतं आणि काही नव्हतं. संध्याकाळची सभा म्हणजे गावाचा टाइमपास. 1 महिना प्रचार चालायचा आणि आम्ही संध्याकाळी रात्री कोपऱ्यात बसायचो, अशी कुणाची सभा असू द्या. आणि एखादी महिला जर पुढे व्यासपीठावर दिसली तर आपल्यासारख्याच महिला म्हणायच्या, हिचं काय काम पुढे जागा, आगाऊच दिसते बाई, ही कुठे जाऊन बसते, आहे का नाही?
आता कुठे आहेत आमचे बिचारे पुरुष? बिचाऱ्यांना बाजूला बसून ठेवले आणि तुम्ही सगळ्यात पुढे येऊन बसले. आता काय बोलावं तुम्ही मला सांगा. असं करू नका अन्याय. थोडं 50-50 तरी चालू द्या ना. पवार साहेबांनी काय सांगितलंय? 50-50 करायचं. तर शंकरभाऊ पुढच्याच असं नाही चालणार. आमच्या बंधुराजांना 50-50 द्यावं, असं करू नका. चालतंय ना आपल्याला 50-50. त्याच्यामुळे आपण पुढच्या सभेला अर्ध करू. पण मला खरंच मनापासून आनंद होतो की जी महिला उंबरठा ओलटत नव्हती, स्वयंपाकघरातून बाहेर येत नव्हती, ती आज ताठ मानेने इथे पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत भाषण ऐकायला येते, मन ठरवते. तिला कळत असतं, तिला सगळं माहिती असतं, ती फक्त दाखवत नाही. शंकरभाऊ, महिलांचा एक अनुभव मी तुम्हाला सांगते. मी एक महिला आहे म्हणून मी त्यांच्या व्यथा, त्या कशा विचार करतात हे मी स्वतः भोगते म्हणून सांगते. एक काळ असा होता, नवरा बायको जोडीने जायचे. नवरा म्हणायचा, गाय वासरू नका विसरू, मार शिक्का गाय वासरू. आठवते काय? तेव्हा गाय वासरू होतं. हे पोरांना, या पोरणारी पोरी म्हणतात काय काय बोलते, गाय वासरू होतं. आता नंतर आपल्या इंटरनेटवर चेक करा गाय वासरू. तर झाला गाय वासरू जायचं, बिचारी बाई जायची, शिक्का मारायची आणि याची. मावशी आठवते ना शिक्का मारलेला गाय वासरूवर? आता बटन दाबायला लागतं, विसरू नका. जायची बिचारी, जायची. आता काळ बदलत चाललाय. महिला हुशार झाली आहे, पेपर वाचते, टीव्ही बघते, स्वतःचं मन ठरवते, लाईनीत नवऱ्याबरोबर उभी राहते. नवऱ्या म्हणतो त्याला सगळ्याला हो म्हणते आणि आज जाऊन स्वतःला पाहिजे तेच करते. आहे का नाही तसं? बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या महिला कुणाला मतदान करतायत हे मला आता कळलेलं आहे. शंकरभाऊ, हे सगळं मतदान घड्याळालाच जाणार आहे. आता बाकीच्यांचं, बाहेरच्यांचं तुम्ही बघून घ्या बाबा, बाकीच्यांचं आम्हाला नाही माहिती. मला जे दिसतंय ते सांगते. आणि आमच्या महिलांचं कधी एक मत इथलं तिथे जात नाही. मी तुम्हाला एक गंमत म्हणून गोष्ट सांगते. मी लहान होते तेव्हा प्रचारायला जायचे, तेव्हा आमच्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे नगरला काय म्हणतात मला माहिती नाही, पण ते म्हणायचे की आता उद्या मतदान आहे, रात्र वैरेचे, कोणी झोपू नका. तर माई लहान होते त्या पोरीसारखी एवढी, मला काय कळायचं नाही. मी आपलं विचारायचे दादाला, म्हटलं दादा आपल्या विरोधकाला वैरी का म्हणतो रे आपण? दादा म्हणलं ग बस, तुला कळत नाही, लहान आहेस. म्हटलं बरं दादा. मोठी झाली, अजितदादाचं इलेक्शन आलं, त्याला पण बाहेर पडलो. म्हटलं अरे दादा रात्र वैरीची आहे, काय करायचंय का आम्ही? दादा म्हणलं ग बस, एवढी मोठी झाली, फ्रॉक घालायची आधी सलवार कुर्ता घालते तरी वैरी करत नाही का? बस आता. म्हटलं जाऊ दे दादाची, आपल्यावर नाराज होईल, कशाला टेन्शन मध्ये, सगळे इलेक्शन चाललंय, दादाचं पहिलं इलेक्शन आहे, काय बोलायला नको. काय बोलले नाही. मग आलं माझं इलेक्शन. तोपर्यंत ड्रेस सोडला होता, सलवार कुर्ता, साडी नेसत होते, मोठी झाले होते, लग्न झालं होतं, पण ते वैरी डोक्यातून जाईना. इलेक्शन होतं, पहिलंच इलेक्शन, बाबा रे निवडून येते का नाही, काय होतंय, प्रचार तर केलाय, मनात सगळं दगदग असतंय. कुठलाही कॅन्डिडेट असू दे त्याच्या मनात दगदग असतंय. आदल्या दिवशी मी आपल्या दादाला फोन केला. म्हटलं दादा, अरे ती रात्र वैरेची ना, काय करायचं पण? दादा म्हणला अगं बाई, तुझं आता लग्न झालं, पोरं झाली, रात्र वैरेची तुला कसं माहिती नाही? म्हटलं तर तुम्ही कोणी समजूनच सांगितलं नाही, मी बाहेरच्या पुरुषाला कसं विचारणार वैरी कोण? मग दादाने मला सांगितलं, अगं वैरी म्हणजे विरोधक नाही, गावात जे मटण आणि नको नको ते घेऊन येतात ना, त्याला वैरी म्हणतो आपण. म्हटलं अच्छा, अरे बापरे, आपलं कामच नाही तिकडे ना, मटण आणि बाटली, आपलं काही घेणं देणंच नाही, आपल्याला काय माहिती असतं सगळं. मला फक्त आपलं वैनिंकाच्या घरचं मटण माहिती आहे. गडाखांचं मटण बेस्ट असतंय, ते मी तुम्हाला सांगू, एकदम बेस्ट. आज फक्त सभा 4 वाजता लावली, नाही तर माझं लंच पण गेलं आणि रात्रीचं जेवण नाही. तर विचार करत होते गडाखांकडे जायचं म्हणजे मटणाचा डब्बा आहे बाबा आपला. भाषण करायला बोलवले, बरं झालं. संध्याकाळच्या जेवणाचं आपलं काही चिंता नाही, घरी स्वयंपाक सांगितलाच नाही, गडाखांकडून येणार आहे डबा घेऊन. तर झालं वैरी झालं. दादाने सांगितलं तरी माझ्या मनात थकतात ना की आता तयारी केली आहे का नाही. दादा म्हणला गबस, सगळं मी बघतोय. म्हटलं बरं. मी साहेबांना फोन केला. साहेबांना म्हटलं अहो ते वैरी बेरीचं बघितलं ना? साहेब म्हणले काय बोलतेस, आपण असले उद्योग करत नाही. म्हटलं अच्छा, आपण करत नाही, बरं झालं बाबा, असले नकोच उद्योग आपल्याला. ते म्हणजे मला तू सांग, तू प्रचार केलायस का? म्हटलं हो केलाय. महिला बिला सगळ्यांची व्यवस्थित वागली आहेस, प्रचार केलायस, कामं केलेस? म्हणलं. ते म्हणलं तू काय वैरी येत नाही, तू काय काळजी करू नको. 1-2 नाही 3.5 लाख मताने त्यावेळेस मी निवडून आले, ते वैरी आला नाही आलं तरी. पण ही गोष्ट तुम्हाला कशासाठी सांगते ते महत्वाचे आहे. याच वेळीस
काही शिवा आहे, खूप आहे. तुझा भाऊ आहे इथे, आहे भाऊ. आता ही गोष्ट मी वैराची का सांगितली तुम्हाला, कारण याच्या मागे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. मी परवा पेपर वाचत होते आणि भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत, त्यांचं नाव आदरणीय माननीय नितीन गडकरीजी. नितीन गडकरीजींनी भाषण केलं परवा. केंद्रात मंत्री झाले तर आमच्या शुभेच्छा आहेत. विरोधक असला म्हणून काय झालं, विरोधकाला पण आपण शुभेच्छा देतोच ना. शेवटी महाराष्ट्राचा मुलगा आहे, मंत्री झाला, आनंद आहे. झालं नाही इलेक्शन, आम्हाला चांगले मार्क पडले. सगळे म्हणले अरे काय यांचं राव, इलेक्शन मध्ये काय खरं नाही. म्हटलं हे बघा, एखादं इलेक्शन हरलं ना तर काय हरकत नाही हो. अमिताभ बच्चनचा पण एखादा पिक्चर फ्लॉप होतो का नाही, तसं एक इलेक्शन हरलो परत करू काहीतरी ठीक, सगळं काही चिंता नाही. तसंच आपल्या यांना आमच्या शुभेच्छा. केंद्रीय मंत्री गडकरीजींना शुभेच्छा दिल्या. गडकरीजी महाराष्ट्रात आले आणि काय भाषण करावं. इथे आदरणीय गडाख साहेब आहेत, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करते, कारण का ज्या सुसंस्कृत घरात मी वाढले त्याच्यात असले शब्द एका महिलेनं आमच्या घरातले पुरुष पण वापरत नाहीत. त्याच्यामुळे तुमची माफी मागून वाचून दाखवते. महिलांनी पण गैरसमज करावू नका, माझे शब्द नाहीत, पेपरात कापून आलेले, पत्रकारांना माहिती आहे, माझ्या मनाच्या दंतकथा नाही आहेत. या गरिबांकडे हरामाचा माल येण्याची वेळ. हरामाचा माल केंद्रीय मंत्री म्हणतोय, तुम्ही विचार करा. आणि काय केंद्रातला मंत्री म्हणतोय, मतदारांनो काय खायचंय ते खाऊन घ्या, काय प्यायचंय ते पिऊन घ्या आणि कमळाला मतदान करा. आता मला सांगा, हे बरोबर आहे का? दारू पिणं हे करा, हा आपला केंद्रातला मंत्री म्हणतोय, पेपरात आलेली बातमी दाखवते. हे बरोबर आहे का? याचा विचार तुम्ही मला करून सांगा. किती मी महिलात अनेक वर्ष काम करते, किती दारूमुळे संसार उद्ध्वस्त झाले तुम्ही आणि मी पाहिलेत. मला सांगा, मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरते. पहिलं सभा झाली की महिला करतात मला आणि म्हणतात ताई दारूचं काहीतरी करावं, नवरा येतो दारू पिऊन भयंकर मारतो घरी, काहीतरी मार्ग काढावं. खरंय का नाही मला सांगा. आणि हा केंद्रातला मंत्री म्हणतोय प्यायचंय तर प्या. आता आपण ठरवायला पाहिजे, प्यायचंय तर प्या. अशा घाणेरड्या प्रवृत्तीला काय करायचंय हे आपल्याला सगळ्यांना 15 तारखेला ठरवायचंय. आता हे कमळाचं नाव घेतात आणि दारू प्या म्हणतात. आता असल्या लोकांचं काय करावं तुम्ही मला सांगा. किती वाईट आहे ती गोष्ट. इलेक्शन आलं म्हणून काय खायचंय तर घ्या आणि घरी येऊन नवरा चोपून काढते, चालतंय काय आलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की काय नक्की या सगळ्या लोकांना आपल्या महाराष्ट्राबद्दल त्यांनी विचार केलाय. ही काय परिस्थिती फक्त भाजपची नाहीये, त्याच्याबरोबर आमचा शिवसेना पण आहे. ते काय फार वेगळे नाही आहेत. कसं आहे, 25 वर्षानंतर काडी मोड झाली आहे, त्याच्यामुळे असे वाबाडे एकामेकाचे काढतात ना, मलाच लाज वाटायला लागली त्यांचं वाचून. काय म्हणतात, देवेंद्र फडणवीस नावाचा एक भाजपचा नेता आहे, सगळे शिवाय छत्रपतींचं नाव घेतात भाषणात, आपणही घेतो. पण आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी छत्रपतींचं नाव घेऊन चुकीचं काम केलेलं नाही किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या माणसांनीही केलेलं नाही. कारण का छत्रपतींचा सार्थ अभिमान आहे आपल्याला. फक्त तो महाराष्ट्रापुरता पुत्र नाही आहे, देशाचा मोठा पुत्र आहे, ज्याच्याबद्दल आम्हाला कौतुकी अभिमानाने शिकवणूक घेतो आम्ही त्यांच्याकडून. आणि या छत्रपती शिवाजींच्या बद्दल देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भाजपचे नेते ते काय म्हणतात, छत्रपती हा काय फक्त शिवसेनेचा नेता नाही आहे. आणि कुणाच्या बद्दल बोलता हो, छत्रपतीच्या नावाने 25 वर्ष खंडणी या शिवसेनेने घेतली असा हा भाजपचा नेता म्हणतोय. मला भाजपच्या नेत्यांना विचारायचंय की 25 वर्ष जर तुमची आणि शिवसेनेची मैत्री होती, तुमची संघटना एकत्र काम करत होती, ते छत्रपतींच्या नावाने खंडणी करत होते, मग तुम्ही का त्याच्यात एकत्र होता? तुम्ही बघा नवरा बायकोचं कसं असतं, नवरा बायको असतात, नवरा बायको सुखाने नांदतात. 25 वर्षांनी काडी मोड होते तेव्हा बायको आधी चांगले दिवस असताना काचेच्या बांगड्या सोन्याच्या करते, सोन्याच्या हिऱ्याच्या करते, सुखात राहते. नवऱ्याने सोडून दिल्यावर म्हणते नवऱ्याने हे सगळं केलं पण आधी पेताडच होतं, काही कामाचं नव्हतं. तसंही शिवसेने आणि भाजपचं झालंय. आता इतके वर्ष खंडणी जर भाजप घेत होतं
तर मग का या शिवसेना खात होती ते भाजपने काय नाही केलं, आवाज का नाही उठवला त्याच्या विरोधात, याचं मला उत्तर हवंय. पण त्याच्या पुढे जाऊन जे उद्धवजी ठाकरे म्हणले होते त्याच्याहून कौतुकास्पद आहे. उद्धव ठाकरे खरा बोलणारा माणूस आहे हे मी मान्य केलं पाहिजे. काय त्यांनी सांगितलं आणि खरंच आपण कौतुक केलं पाहिजे उद्धव ठाकरेंचं. उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं देवेंद्र फडणवीसला, की देवेंद्र, आम्ही खंडणी खाल्ली छत्रपतींच्या नावाने, पण त्याच्यातले वाटेकरी तुम्ही होता. म्हणजे तुम्ही मला सांगा, भाजप आणि शिवसेना हे एकत्र मिळून पैसे खात होतं का नाही छत्रपतीच्या नावाने, आणि यांचं भांडण कशावरनं झालं होतं. मला हा प्रश्न विचारायचा या सगळ्या लोकांना, की तुमचं 50-50 होतं का 60-40 होतं, झालं कशावरनं भांडण. इतके वर्ष 25 वर्ष पैसे एकत्र खाल्ले खंडणी घेऊन, मग आता काय झालं, बरोबर आहे का नाही. जेव्हा एकत्र खात होते, सोन्याच्या बांगड्या हिऱ्याच्या करत होते, त्याला काय वाटलं नाही. आता भांडण झाल्यावर एकामेकाचे वाबाडे काढायचे. कशावरनं भांडण झालं, कदाचित 50-50 खात असतील, एखाद्या वेळेस एकाने 60 घेतलं असेल, याला 40च राहिले असतील, म्हणून यंदा भांडण झालं. आता कशाला झालं असतं भांडण मला सांगा. 25 वर्ष एकत्र खात होते ना, याचं उत्तर मला हवं यांच्याकडून. लाजा वाटायला पाहिजेत, शिवाजी छत्रपतीच्या नावाने खंडणी करतात. आणि पुढे जाऊन काय उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते म्हणतात, भाजपची अफजल खानाची फौज महाराष्ट्रात आली आहे. अफजल खान, अफजल खान कोण, नरेंद्र मोदी अफजल खान का अमित शाह अफजल खान, याचं उत्तर कोण देणार मला, बरोबर आहे का नाही. कोण आहे अफजल खान, नरेंद्र मोदी आहे का अमित शाह आहे, मला त्याचं उत्तर माहिती नाही. उद्धव ठाकरेंना नम्र विनंती आहे, त्यांनी मला समजून सांगावं बाबा कोण आहे अफजल खान. आणि मला सांगा, अफजल खान म्हणतात रोज नाना ते भाषणात करतात, केंद्रामध्ये शिवसेनेची आणि भाजपची सत्ता आहे, केंद्रामध्ये मंत्री आहे, त्याचं नाव अनंत गीते. अनंत गीते शिवसेनेचे मंत्री आहेत. म्हणजे दिल्लीत सत्ता असली तर नरेंद्र मोदी संत, आणि ते खंडणीत पैशाची वाटणी होत नाही व्यवस्थित महाराष्ट्रात, म्हणून तो अफजल खान. हे बरोबर आहे का नाही याचा विचार तुम्ही करा. म्हणजे किती खोटे लोक आहेत हे सातत्याने त्यांच्या सगळ्या या वागण्यातून आणि भाषणातून दिसतं. म्हणजे जिथे पैसे आहेत, जिथे सत्ता आहे, तिथे भाजप एक, आणि जिथे सत्ता नाही आणि खंडणीच्या पैशावरनं भांडण होतं, इथे यांचं भांडण हे यांच्या सगळ्या वाजण्यातून दिसतं. कोणाकोणाला तिकीट दिली आहेत. परत तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोबाईल आहे काय सगळ्यांकडे, मोबाईल फोन असतंय ना सगळं, काय हो म्हणतायत, आहे का नाही महिलांकडे फोन आहे का नाही, हा हो म्हणतायत. नाही आजीबाई तुमच्याकडे आहे काय, हा बेस्ट चाललंय बाईचं, नऊवारी साडी घालून आली आणि मोबाईल खिशात, चांगलंय. फोन करताय का नाही कोणाला, सुनेला मुलीला फोन करता का रोज, रोज करता ना, बरं चाललंय ना, मुलीचं नामते ना व्यवस्थित घरी. आता माझ्याकडे त्याच्यात व्हॉट्सॲप नावाची गोष्ट येते, तुमच्याकडे किती लोकांकडे माहिती नाही. ते आता फोन आला मला व्हॉट्सॲपवर, एक माणूस भाषण करत होता. इथे लिहिलं होतं शिवसेना आणि खाली लिहिलं होतं संभाजीनगर. संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला संभाजीनगर हे शिवसेनेचे लोक म्हणतात. माणूस काय म्हणे, हात जोडून उभा होता आणि फुलंब्रीचा तो उमेदवार आहे ज्याचं नाव आहे राजेंद्र ठोंबरे, हात जोडून उभा राहिला आणि म्हणत होता, महाराष्ट्राच्या पोलिसांनी मला 2दा तडीपार केले, 2दा, एकदा पण नाही 2दा, एकदा तरी पोलीस कडून चूक होऊ शकते, 2दा होऊ शकते का, मला तडीपार केलं, शिवसेनेने मला पोटात घेतलं आणि यावेळी इलेक्शनला संधी दिली आहे, मला मतदान करा. तुम्ही विचार करा बाबा रे, पोलिसांनी तुला एकदा नाही 2दा तडीपार केलंय, म्हणजे तुझे उद्योग काय असतील, अशा माणसाला तुम्ही तिकीट देता, याचा काय अर्थ आम्ही काढायचं, याचं उत्तर मला हवंय. असले लोक पाहिजेत तुम्हाला निवडून दिलं. इथे एक सुसंस्कृत कष्ट करणारा मुलगा, ज्यांनी तुमच्यासाठी आपलं सरकार असताना पण ताठ मानेने इथे उभं राहिला, सरकारच्या विरोधात मला पाणी मिळालं नाही तर मी काय करून दाखवतोय, या युवकांनी आपल्याला करून दाखवलं. गावात शाळा पोचली का नाही, सगळ्या गावांमध्ये आरोग्य केंद्र आहे का नाही, आहे का नाही, डॉक्टर येतो का नाही, औषध देतो का नाही, सुई टोचतो का नाही, मधून अधून येतो का नाही, कोणी केलंय सगळं, आपल्या तर भावानी केलं नाही तर कोण होतं आपल्याला विचारायला, हो तुम्ही मला सांगा. किती चांगली गोष्टी आपल्या या भावानी केल्यात. मी त्यांची पुस्तकं बघत होते, किती चांगलं काम केलंय. पाण्यासाठी एक गाव वाडी वस्ती ठेवली नाही बाबांनी जिथे पाणी पोचवलं नाही. किती अभिमान मला वाटतो. आपल्या डोक्यावरची कळशी ताणून ताट
किलोमीटर आणि मैल बाई चालायची, आज तिच्या दारापर्यंत त्यांनी पाणी आणून ठेवले. किती चांगलं काम. शंकरभाऊ, मी तुम्हाला एक सांगते की बाकी सगळं जाऊ द्या, पण जेव्हा आपण लोकांची सेवा मनापासून करतो ना, तेव्हा या सर्वसामान्य माणसांचे आभार आणि आशीर्वाद हेच तुम्हाला आयुष्यभर पुरतील. बाकी काय इलेक्शन वगैरे होतं त्याच्यासाठीच तर आपण करतो. राजकारण समाजकारण कोणासाठी करतं? सगळे लाल बत्तीच्या गोष्टी करतात. अरे माझ्या वडिलाकडे 40 वर्ष लाल बत्ती आहे, काय त्यांनी त्या जास्त चांगली झोप येत नाही. ज्याला वाटतं ना लाल दिवा असला की झोप येते, मला विचारा किती झोप येते. काय कौतुक नसतं त्या लाल दिव्याचं. आणि कुणासाठी करायचं हे सगळं? लाल दिवा आला आनंदच आहे, ताकद येते. पण मी तुम्हाला सांगते जबाबदारीने की लाल दिव्याने जेवढी झोप येत नाही, जेव्हा हा मुलगा असं पाण्यासाठी लढतो आणि झगडतो ना, आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मी ते सुखाचं हसू बघते ना, ते 10 लाल गाड्यांपेक्षा हे जास्ती सत्य आणि खरं. शेवटी कुणासाठी आपण राजकारण समाजकारण करतो? आपल्या लोकांसाठी, आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्यास, समान अधिकारासाठी, तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीसाठी. मला किती कौतुक वाटतं. आणि शेवटी माणुसकीच कामाला येते हो. बाकी काय करायचंय? एवढे पैसे असतील आणि एकटंच बसायचे, काय करायचंय त्या पैशाला? त्याच्यापेक्षा 2000 लोकांच्यात 5 पैसे खिशात नसली तर बसलं ना, त्याला खरं प्रेम म्हणतात. आणि ते या गडा कुटुंबाने इथे कमवून दाखवलेलं आहे. लोक कसे असतात हे आपण सगळ्यांनी आयुष्यभर पाहिलेलं आहे. चांगल्या दिवसात तर सगळेच येतात, पण चांगल्या वाईट दिवसात जी माणसं आपल्या बरोबर राहतात ना, ती खरी आपली प्रेमाची लोक असतात. आणि गडा कुटुंबांबद्दल मला एक गोष्ट अतिशय मनापासून तुम्हाला सांगायची की आदरणीय पवार साहेब गेले 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा विचार घेऊन कार्यरत आहेत. पवार साहेबांवर चांगले दिवसही होते, वाईटही दिवस होते, पण त्याच्याबरोबर काही थोडी कुटुंब आहेत ज्यांनी पवार साहेबांना चांगल्या दिवसात साथ दिली आणि वाईट दिवसातही साथ दिली. आणि त्या वाईट दिवसातले जे साथी आहेत त्याच्यापैकी एक गडा कुटुंब आहे. त्याच्यामुळे हे मी आयुष्यभर लक्षात ठेवेल की आपल्या बरोबर जे वाईट दिवसात लोक राहतात ना, ते खरे लोक असतात. आणि त्याच्या मागची तुम्ही ही पूर्ण जनता. तुम्ही विचार करा की आज पहिल्या पिढीने गडाख साहेबांनी आणि आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र घडवला. 50 वर्ष. आता ते म्हणले आम्ही 100 वर्ष जगणार आहे, तर मी विचार करते अजून 25 वर्ष यांचं काय करायचं बाबा. शंकर भाऊ, तुमचं माझं काही खरं नाही. 25 वर्ष दोघं गाडी घेऊन वणवण फिरत बसणार, म्हणजे आपण घरात बसून काळजी करत बसायची की बाबा औषध घेतले का नाही, पाणी प्यायले का नाही, जेवले का नाही. हे लोक असे वागतात जणू काय 22 वर्षाचे. ते उलट झाले. कधी 74चं उलट वागतात आमचे वडील पण आणि हे पण. त्यांना आठवण करून देते जरा हळू दमानी, पण त्यांना घायर पडल्याशिवाय आणि तुम्हाला भेटल्याशिवाय ह्यांना श्वास घेता येत नाही, अशी अडचण झाली. माझ्या वडिलांची गोष्ट सांगते. 10 वर्षापूर्वी माझ्या वडिलांना कॅन्सर झाला. फॉर्म भरला आणि त्यांनी पुण्याला जाऊन भाषण केलं की बाबांनो, मी फॉर्म भरलाय, तुमचा सेनापती आजारी आहे, मी काही नाही करू शकत, मला ऑपरेशन करावं लागतंय तातडीने, मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही सांभाळून घ्या. साहेब हॉस्पिटलमध्ये गेले. 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. हॉस्पिटल नंतर काय करावं या माणसाने? माझी आई म्हणाली आता हॉस्पिटलमधून आपण घरी जाऊया आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडे दिवस आराम करा आणि मग जा इलेक्शनचा दौरा करायला. माझे वडील म्हणले हे घरी कोण जाणार? 15 दिवसांनी हा माणूस पुढचे 15 दिवस सातत्याने महाराष्ट्रभर प्रचार करत फिरला. माझ्या आईने विचार केला की या बाबाला जर मी घरी नेलं तर ते घरी जाऊन आजारी पडेल, तर ते या लोकांच्यात गेलं की ते बरं होते. आणि मी सांगू खरंच तुम्हाला, माझी आई पण धन्य. मावशी कुठे गेल्या? हा, तुम्ही पण धन्य बाबा असले नवरे तुमचे. आणि खरंच माझे वडील 10 दिवस 15 दिवस वण फिरले आणि त्यांची तब्येत ठणठणीत झाली. माझी आई म्हणले घराच्या बाहेर असतात ना तेव्हा एक ठणठणीत असतात. तुमचा सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद ना त्याच्यावरच या दोघा 100 गाठणारे. आम्हाला काय करायची गरज नाही ना, कोण डॉक्टरच लागत नाही. त्या सगळ्यांचं टॉनिक तुम्ही आहात. तुम्हाला सगळ्यांना बघितलंय की यांचं टॉनिक भरते एकदा. आज बघा गडाचं संध्याकाळी एकदम 8 तास आराम करणार, तुम्हाला सगळ्यांना भेटले, खुश झाले ते एकदम. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत ही जुनी लोक सातत्याने कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा विचार घेऊन त्यांनी महाराष्ट्र घडवला. त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आम्ही अभिमानाने म्हणतो महाराष्ट्र आमचा 1 नंबरचा आहे. भाजपची जाहिरात बघितली काय? भाजपची जाहिरात बघितली का नाही? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. मला त्यांना नेवास्यात आणायचे
हे पाण्याचं काम दाखवायचंय आणि सांगायचं इथे येऊन ठेवलाय आम्ही महाराष्ट्र. उगाच कोण पण येतं महाराष्ट्राची बदनामी करतंय. आपला तो आदिलशाह येतो दिल्लीवरनं, नाही आदिलशाह नाही, काय त्याचं नाव अमित शाह. मला वाचून वाचून या त्या उद्धव ठाकरे म्हणून मला पण व्हायला लागलं काय काय. आदिलशाह नाही अमित शाह. आपला अमित शाह येतो दिल्लीवरनं आणि काय भाषण करतो, या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही, काहीतरी केलं पाहिजे. कोणी सांगितलं तुम्हाला महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही? कोण सांगतं तुम्हाला? मला सार्थ अभिमान आहे या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातल्या पुरुषांचा. कुणाबद्दल बोलताय? आमच्या घरातल्या पुरुष आणि यांच्या सगळ्याबद्दल बोलताय का? आमच्या घरातला नवरा, भाऊ, मुलगा, काका, मामा, सासे हे काय घरातून निघतात ते काय महिलांच्या छेडच काढायला निघतात काय? महाराष्ट्र सुरक्षित नाही, कुणाबद्दल बोलताय? मी ते अमित शहाला नेहमी सांगते, बाबा नम्रपणे सांगते तुला की आमचा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, इथे महिला अतिशय सुरक्षित आहेत. आम्ही सगळ्या गावभर फिरत असतो. माझ्या मागे आगे कधी पोलीस बघितलंय कुठे? काही गरजच नाही आपल्याला. आपल्याला फक्त खिशात पैसे आणि या मावशी सारखा मोबाईल. काय लागलं तर आपलं फोन फिरवलंय. इकडं रावरीवरनं निघाला नेवाशाला, गाडी पंक्चर झाली, फोन फिरवते, शंकर भाऊ आहे का दुसरी गाडी? माझी गाडी पंक्चर झाली आहे. नाही तर सरळ एसटीला हात करायचा, थांब बाबा, ते म्हणताय सुप्रिया सुळेची गाडी पंक्चर झाली, बस मावशी चल पुढे. आहे का नाही? काय प्रॉब्लेम आहे का आपल्याला महाराष्ट्रात? असा दिवस रात्र आपण फिरतो. भीती वाटते का कोणाला? काय पण येतंय दिल्लीवरनं येतं, काय पण बोलताय, माझ्या महाराष्ट्राची बदनामी करताय. मी काय ऐकून घेणार आहे काय त्याला? मी त्याला सांगितलं बोलायचं तर बोल, टीका कर. अरे तू विरोधक आहेस, दिलदारपणे टीका कर. सगळ्याचं सडेतोड उत्तर द्यायची ताकद आमच्या सरकारच्या कामामध्ये, पण नको ते वाह्यादासारखं बोललाच ना तर ऐकून घेणार नाही. आता मी मगाशी आधीच्या सभेत एक चांगली गोष्ट ऐकली. मी आमच्या मालपाणी ताई म्हणून आहेत, किती लोकांना माहिती आहे माहिती नाही मला. मालपाणी ताई काही वर्षापूर्वी ते एक मुरकुटे नावाचे, इथले नाही ते वेगळे मुरकुटे आहेत, नाही तर तुम्हाला वाटायचं याच्याचबद्दल बोलते, याच्याबद्दल नाही, तिथले वेगळे मुरकुटे. त्यांना काहीतरी अटक झाली, काहीतरी आंदोलन करायला. काय करावं आमच्या मालपाणी ताईंनी? लाटणं असतं ना, लाटणं घेऊन निघाल्या, डायरेक्ट पोलीस स्टेशनच गाठलं आणि तिथला जो पोलीस ऑफिसर होता ना त्याच्या हातात बांगड्यात भरल्या. मी ते मगाशी ऐकून आले. मी ते अमित शहाला सांगणार आहे. माझ्या महाराष्ट्र आणि महिला सुरक्षिततेबद्दल परत खोटं बोलला ना तर तुला नेवासाच्या महिला घेऊन पोचतेच तुझ्या दारात आणि तुला बांगड्यात घालते आता. आणि मी त्याला हेही सांगायचंय, बांगड्या घालणारे हे मनगट आहे ना व्यवस्थित घट्ट आहे, त्याचा रट्टा पण व्यवस्थित बसतोय. शेतकऱ्याची मुलगी आहे, शेती करत नाही, खुरपाला जात नाही, पण ताकद पुरी आहे का नाही आपल्याकडे? त्याच्यामुळे आमच्या ताकदीबद्दल बाबा तू बोलू नकोस. मला सार्थ अभिमान महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल आहे. मोठा जनसमूह आहे. महिला पोलीस इथे 200% असेल. कुठे कुठे गेला महिला पोलीस? कुठे आहे? अरे इकडेच उभी आहे बघा, फार लांब. असंच असलं असतं, लांबचं वाटतं जवळचं सोडून, खाक्यात कळसा गावाला वळसा, असंच असतं आपलं. तुमचं खाक्यात वळसा चाललंय, इथे बसलंय आपलं शेखरबा, आपण गावातच बोलत बसलंय. आता ही मुलगी विचार करा, आजपर्यंत जुन्या काळामध्ये कधी महिला पोलीस बघितली होती का अशी पॅन्ट घातलेली? खरं मला सांगा. बारामतीच्या? और अच्छा, और बढ़िया, अरे और बढ़िया. आपला तर एकदम पोट भरला. आता मटणाचा डबा नको वहिनी तुमचा, आज आपला पेट भर गया ये सुन के. तर तुम्ही मला विचार करून सांगा, तुम्हाला कौतुक नाही वाटत की एक महिला पोलीस आपल्या सुरक्षिततेसाठी उभी आहे? इथे काही गडबड झाली तर पहिली ही मुलगी आपल्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कौतुक नाही वाटत तुम्हाला तिच्या आई वडिलांचं? हिंमत आहे तेवढी आपल्याला की आपली लेक तळाटाच्या फोडासारखं आपण पोरींना मोठं करतो, त्या पोरीला असं पाठवळ कुठे लाठी खायला पुढे आपण खाऊ का? तुम्ही विचार करा, ही बारामतीची आहे, बारामतीची मुलगी नेवासाला आली आहे. किती लांब आली आहे मला सांगा. आणि अशा बऱ्याच मुली इथे असतील. ती बघा तिथे, ती कुठली आहे बेटा? तू नेवासाचीच आहे? मग नगरची आहे, आता नेवासाला ड्युटीवर आली आहे. ऐक नाही कौतुक आपल्याला? मला इतकं कौतुक वाटतं पोलिसांचं. त्यामुळे अमित शहा जेव्हा दिल्लीवर येऊन नको नको ते आमच्या पोलीस आणि यंत्रणेबद्दल बोलतो ना, मी त्याला सांगते बाबा रे मला तोंड उघडायला लावू नको. तो हा अमित शहा गृहमंत्री होता गुजरातचा. काय करायचा हा बाबा? ते पत्रकार बसलेत, पत्रकारांना सगळं खरं माहिती आहे. दिल्लीमध्ये एक स्टोरी आहे, गोष्ट आहे, अमित शहा की डायरी. आता अमित शहाच्या डायरीमध्ये अमित शहानी नको नको ते केलेले सगळं पुस्तक आहे. आणि मला कसं माहिती? पत्रकार लिहितात म्हणून मला माहिती नाही. तर आपल्याला काय माहिती कोण गेले गुजरातला बघायला? तो बाबा येऊन सांगतो, आपण सगळ्याला ओ म्हणतो. कोण गेलंय बघायला काय चाललंय? पण इथे एक मुलगी होती,
त्या मुलीचा फोन या अमित शहानी टॅप केला होता. अख्खा टाइम त्या मुलीचं बोलणं ऐकायचं. आता बेचारा तुम्ही तुमच्या पोरीला विचारणार फोन करून, बरं चाललंय, तो अमित शहा ऐकत राहिला काय बोलते म्हातारी तिच्या मुलीशी. हे करायचं. तेवढंच नाही, त्या मुलीच्या मागे पोलीस लावले होते अख्खा टाइम. आता पोलीस यंत्रणा तुमच्या माझ्या सुरक्षिततेसाठी आहे, कुठल्या मुलीच्या मागे फिरण्यासाठी नाही. हे उद्योग आहे अमित शहाचे. त्याच्यामुळे त्या अमित शहाला मला नम्रपणे सांगायचंय, तू काय तुझ्या गुजरात आणि दिल्लीमध्ये उद्योग केले, तुला लख लाभो बाबा. ही आमची संस्कृती आहे. आमच्या महाराष्ट्रात, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये मला सार्थ अभिमान आहे की आदरणीय पवार साहेबांनी आरक्षण आणलं आणि त्या पुढचा टप्पा म्हणजे आपल्या गृहमंत्र्यांनी ह्या राज्यामध्ये 20,000 मुली या पोलीस खात्यात आता नोकरी करतायत, तुमच्या माझ्या सुरक्षिततेसाठी काम करतात. त्या देशात कुठेही अशी नाही. या महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त महिला पोलीस आणणारं राज्य असेल. हे आपल्या आर आबांनी केलेलं आपल्यासाठी काम आहे. महिलांना समान अधिकार या आर आबांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे मला नम्र विनंती करायची आहे अमित शहांना की बाबा रे, मी महिला आहे, माझ्या मागे पोलीस नाही. अमित शहा येतो, त्याला 10 पोलिसाशिवाय घराच्या बाहेर निघायला येत नाही. कोण सुरक्षित, मी का अमित शहा? मला विचार करून सांगा. मी एकटी गावभर फिरते, तो 10 पोलीस घेऊन गावभर फिरतो. म्हणजे काय परवडलं अमित शहा का मी? मला सांगा, महाराष्ट्र आहे का नाही सुरक्षित? त्याला म्हटलं तू आपल्या दिल्लीत राहा, तुला आमच्या शुभेच्छा आहे. आमच्या महिला आणि पुरुषांच्या सुरक्षिततेबद्दल कृपा करून काही भाजपच्या लोकांनी तर बोलू नये. आणि भाजपाचा दुतोंडीपणा किती तुम्हाला सांगू, सांगतात एक आणि करतात एक. कांद्याचा विषय भावनी मला किती महत्वाचा विषय मला सांगा. पवार साहेब जेव्हा केंद्रात मंत्री होते तेव्हा महागाईचा भडका की शरद पवार, गडाख साहेबांनी त्याचा उल्लेख केला की पवार साहेब नेहमी म्हणायचे की माझ्यावर किती टीका केली तरी चालेल, पण मी माझ्या कांद्याचा भाव तोपर्यंत मी देत नाही. कुठलाही शेतीमाल असेल, हा शेतकरी हा काळा मातीशी इमान राखणारा माणूस आहे. तो रक्त आटवतो, तो घाम गाळतो. त्याला न्याय दिल्याशिवाय शरद पवार इथे दिल्लीत नुसता बसणार नाही. आणि तेच काम पण आज पण आदरणीय पवार साहेब करतात. 10 दिवसापूर्वी कांद्याचा हा प्रश्न सुरू झाला. पवार साहेब स्वतः गेले दिल्लीला, पंतप्रधानाची वेळ मागितली की आमचा कांद्याचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. पण पंतप्रधानाला आहे कुठे वेळ? पंतप्रधानी ऑफिसला लावलाय टाळा आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात गल्ली तू गल्ली, गल्ली तू गल्ली, सगळीकडे फिरतोय विमान घेऊन. बाबा त्याचं काय अडचण झाली आहे भाजपची? भाजपकडे महाराष्ट्रात अडचण आहे. काय अडचण आहे मला सांगा. राज्य आलं तरी कामाला लाणूसच नाही. आयात केलेले लोक सगळे 280 लढवले, 60 आयात केलेले. आपल्या मतदारसंघात काय परिस्थिती? तो काय भाजपचा माणूस आहे, बाई अजून काँग्रेसमध्येच आहे. त्याच्यामुळे इलेक्शन भाऊच्या विरोधात हरला की तो परत पंजाकडेच जाणार आहे. त्याच्यामुळे कमळता आपल्या भागात काही प्रश्नच नाही. 60 लोक वेगवेगळ्या पक्षातले आणून भाजप इलेक्शन लढते. आणि मोदी साहेब, मी त्यांना प्रेमाने मोदी शेठ म्हणते, कारण का जरा बाळसं धरलंय जरा त्यांना पंतप्रधान झाल्यापासून, त्याच्यामुळे प्रेमाने मी त्यांना मोदी शेठ म्हणते. म्हटलं मोदी शेठ, आमच्या शेतकऱ्याचा जरा विचार करा. मी परवा नाशिकला गेले होते. नाशिकला काय झालं, मी सभा भाषण करत होते आणि एक माणूस मला सारखा हात करे. मी म्हणलं माझं भाषण झालं की मी तुला भेटते. मी गेले, माणसाला भेटले, माझा हात धरला आणि ओक्साबोक्षी रडायला लागला. म्हटलं काय झाली अडचण? तो म्हणला की ताई कांद्याला भाव नाही, डाळिंबाला भाव नाही, शेतकऱ्याचा अगदी कंबरड मोडलं, या सरकारने काहीतरी करावं. त्याचे अश्रू मला अजूनही आठवतात. ते मी तेव्हा नाशिकच्या लोकांना शब्द दिला होता आणि शंकर भाऊ तुम्हालाही आज शब्द देते. केंद्र सरकारमध्ये कांद्याचा भाव, साखरेचं तेच आहे, धानचं तेच आहे, कापूसचं तेच आहे. अनेक शेतकऱ्यांच्या संघटना आहेत, उलटी सुलट भाषणं करत असतात, तुम्ही टीव्हीवर पाहत असाल. आणि आंदोलन कुठे करतात? बारामतीला जाऊ. आता बारामतीचा काय संबंध? किंवा रस्ते कुठले अडवतात? पुणे सातारा. आता पुणे साताऱ्याला तुम्हाला कांद्याला भाव मिळणार आहे. रस्ता कोणाचा अडवायचा? जो आपल्याला भाव देऊ शकतो आणि आपल्याला भाव देत नाहीये. तो कोण माणूस आहे? नरेंद्र मोदी. त्याच्यामुळे मी नाशिकच्या जनतेला सांगितलंय आणि शंकर भाऊ तुमच्या सगळ्या या महिलांना आणि तुमच्या मतदारांना शब्द देते मी की इलेक्शन एकदा होऊ द्या. जर आमच्या कांद्याला, आमच्या डाळिंबाला, आमच्या ऊसाला जर भाव दिला नाही तर मी मुंबईत गाडी नाही अडवत बसणार, ना कुठल्या महाराष्ट्र सरकारची एसटी फोडणार कधी आयुष्यात. रस्ता अडवीन तो जाऊन दिल्लीला त्या नरेंद्र मोदीचा रस्ता अडवायचा, मग आपल्याला न्याय मिळेल. ही मतं आपण मागच्या वेळेस दिली
मी म्हणणार नाही की चूक झाली, चूक आमच्याकडून झाली, आम्ही कमी पडलो तुमच्यापर्यंत यायचं. पण मोदी शेठ, तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही ती जाहिरात बघितली का महिलांना? एक मुलगी असते, तिच्या हातात मोबाईल असते, 4-5 लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टर येतो, कॉन्ट्रॅक्टर म्हणतो जमिनीचा भाव कमी जास्त घ्या. बिचारे 4-5 गावाचे लोक असतात, म्हणतात हो 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 करतोय आम्ही, काय नाही, विकून टाका विकून टाका. आणि ती मुलगी सारखी फोनवर खेळत असते काय. आणि ती मुलगी पुढे येऊन काय म्हणते, मुलगी येऊन म्हणते ऐसा नाही करो, भाव ज्यादा दो हमको. तो म्हणतो कशावरनं तू बोलते? ती म्हणते की मी इंटरनेटवर चेक केलंय, आमच्या गावात विकास होणार आहे, हमको उल्लू मत बनाव. बघितलं का नाही? मला भाजपला सांगायचे की भैया हमको उल्लू मत बनाव, आमचे सगळी कामं करा. आमचं खोटं खोटं सांगितलं आणि कांद्याचा भाव मोडला, खंबट मोडून टाकलं या शेतकऱ्याचं. त्याच्यामुळे मोदीजी आणि तुमची सगळी संघटना, तुम्हीच म्हणताय की मुंडे साहेब गेले आणि त्याच्यामुळे मला प्रचार करावा लागतोय. मुंडे साहेब गेले, दुर्दैव झालं. विरोधक असला म्हणून काय झालं, एखाद्याच्या घरात वाईट गोष्ट झाली तर आम्ही कधी त्याच्यावर टीका करणार नाही. चूक, ते गेले, दुर्दैवी मृत्यू त्यांचा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या मुलीवर समोर कॅन्डिडेटही दिला नाही. अकस्मात विनय झाला. विरोधाला विरोध म्हणून करायचा नाही, आपला विरोध तत्वाला असतो. चुकीचं काम झालं तर त्याला विरोध असतं, माणसाला विरोध आपण कधी करत नाही. ही आपल्याला कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची शिकवण आहे. त्याच्यामुळे मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की मोदी शेठ म्हणतात की महाराष्ट्रात मुंडे साहेब नाही म्हणून मला एवढे सभा घ्याव्या लागतात. ह्याचा अर्थ मोदी साहेबांना आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्रात त्यांच्याकडे कोणीही नेता नाही, त्याच्यामुळे मोदी शेठला सारखं सारखं दिल्लीवरनं यावं लागतंय. तुम्ही विचार करा की साधा प्रचार ह्यांना जमेना, मुख्यमंत्री व्हायला गुडघ्याला बाशिंग बांधून सगळे उभे आहेत, कसं राज्य चालवणार? काय दिल्ली शेठ दिल्लीवरून राज्य चालवणार आपलं? आता तुम्ही विचार करा, आपला डीपी जळतो का नाही? डीपी जळतो. आता भाजपमध्ये कोणी नेतृत्व नाही, मोदी शेठ म्हणतात. मी म्हणत नाहीये बाई, मोदी शेठ म्हणले ना आमच्याकडे चांगले लोक नाही म्हणून मला प्रचार करायला लागतोय. त्याच्यामुळे समजा आपल्याकडून काय झालं, आता डीपी जळाला तर तुम्ही काय नरेंद्र मोदींना फोन करणार आहात की नरेंद्र भाई जरा डीपी जळायला फोन तरी लागणार आहे का त्या बाबाचा? का नंबर तरी आहे का तुमच्याकडे? आपला शंकर भाऊ इथेच बसलाय निवासात, आपला डीपी जळाला की आपण फिरवते फोन, अरे भाऊ डीपी जळाला, डीपी 2 तासात भाऊ येतोय, डीपी ठीक होतंय, आपल्या घरात लाईट येते. आहे का नाही परिस्थिती तशी? त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यायचा आणि जबाबदारीने विचार करून करायचा. जो माणूस आपला आहे, जो रोज आपल्या सुखदुःखात एकत्र राहतो, ज्याला आपली नाळ माहिती आहे, त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे, आपल्यातच ह्याच मातीत लहानाचा मोठा झालेला आहे, विश्वासू आहे, कर्तृत्ववान आहे, सुशिक्षित आहे, अशा व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून एकदा तुम्ही संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं या मुलांनी करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त त्याचं कर्तृत्व बघून या प्रेमापोटी 5 वर्ष त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून 15 तारखेला तो 1 नंबरचा आहेच. त्याच्यामुळे त्याला बरोबर इलेक्शन कमिशननी 1च नंबर दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला खाली काय बघायचंच नाहीये, आपल्याला 1 नंबर का MLA हे 1 नंबर कोई वोट करणे का, आहे का नाही बरोबर? त्यामुळे 15 तारखेला घड्याळाच्या 1 नंबरला बघायचं, घड्याळ बघायचं, शेजारचं बटन दाबायचं. आणि आपल्या शंकरभाऊला मागच्या वेळेस किती निवडून आला होता? 22,000. 22,000 नाही चलेगा, 50,000 निवडून पाठवायला पाहिजे तुम्हाला. आणि जर 50,000 तुम्ही निवडून पाळलं ना तर ट्रक मध्ये घालून 50 गोणी घेऊन मी स्वतः गुलाल खेळायला येईन, पण मला 50,000चा मताधिक्य पाहिजे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी टाकून चालली. आजपासून एक काम करायचं, घरी गेल्यावर संध्याकाळी 7 वाजता स्वयंपाक करता का नाही? करता ना? आपल्या आधीच्या दिल्लीच्या सरकारने सिलेंडर दिले, आजकाल काय आपल्याकडे चूल नसते, भाकरी आपली गॅसवरच चालली. संध्याकाळी 7-7:30 वाजले की भाकरी थापायची, थाप 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 भाकरी थापता ना. आजपासून मतदानापर्यंत भाकरी नाही थापायची, गड्या 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 थापत राहायचं. म्हणजे त्या नवऱ्याला पण ऐकून गेलं पाहिजे, नुसतं गड्या गड्या नेवास्यामध्ये. म्हणजे काय होईल, समजा वैरी आलाच तर दुसऱ्या दिवशी जेव्हा नवरा मतदानाला जाईल त्याला पहिलं तुमच्या डोक्यातला गड्या 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 भाकरी आठवेल. तुम्ही तर गड्याला मतदान करणारच आहात, पण पुरुषांची पण जबाबदारी तुमच्यावर आज टाकून चालली.
ते आत गेल्यावर ते तुमचं घड्याळ इतकं भाकरीवर ऐकलेलं असेल ना नवऱ्यानी, तो म्हणेल जाऊ दे बाई पिढा, परत घरी जाऊन मतदान नाही केलं तर बायको रागवेल, घड्याळाच्या समोरचं बटन दाबा, 50,000 आमच्या या बंधू राजाला निवडून मुंबईला पाठवा. आज बराच उशीर झालेला आहे, मला पुढे 2 सभा आहेत, त्याच्यामुळे इच्छा असूनही आज मी अजून काही फार वेळ घेणार नाही. पण मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. वहिनी तुमचं काम खरंच कौतुकास्पद आहे. त्याच्यामुळे एका यशस्वी माणसाच्या मागे जर सुसंस्कृत आई वडील आणि एक अतिशय सुसंस्कृत यशस्वी महिला असली तर काय होऊ शकतं हे आपण व्यासपीठावर पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच त्यांच्या मागे राहावे एवढीच नम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आभारी होत आहे.